नमस्कार मंडळी, उद्या आहे आषाढी एकादशी. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी तिथी मानलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि विठ्ठलांची भक्तिभावाने पूजा केली जाते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी केलेले नामस्मरण, जप, उपवास, दान, सेवा आणि भक्ती यांचे अनेक पटींनी पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरची वारी, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि लाखो वारकऱ्यांची भक्ती पाहायला मिळते. भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला भक्तिरसाने भारावून टाकतो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मन, वचन आणि कर्माने शुद्ध राहून श्रीहरी विष्णूंची मनोभावी पूजा केल्यास जीवनात अनेक अडचणी, दुःखे, संकटे दूर होतात. तसेच घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदते अशी श्रद्धा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने करायचा असा विशेष उपाय देखील सांगितला जातो. हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो पिवळ्या किंवा मग इतर शुभ रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून भगवान श्रीहरी विष्णू, श्री विठ्ठल आणि लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. पूजा करताना चंदन, अक्षता, पिवळी फुले, तुळशीपत्र, सात्विक नैवेद्य अर्पण करावा. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीपत्र अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करावा. तसेच विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, भगवद्गीतेचे पठण किंवा विठ्ठल नामस्मरण केल्याने मन प्रसन्न होते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. शक्य असल्यास दिवसभर भगवानाचे नामस्मरण करत राहावे. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनातील नकारात्मक विचार दूर करून मनाला शांतता आणि समाधान देत असते. आषाढी एकादशीच्या दिवसापासूनच भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात आणि त्यानंतर चातुर्मासाची सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास करण्याचीही परंपरा आहे. मात्र प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असल्याने आपल्या प्रकृतीनुसार उपवास, फलाहार किंवा सात्विक आहार घ्यावा. आषाढी एकादशीच्या दिवशी राग, भांडणे, अपशब्द बोलणे, कोणाचाही अपमान करणे, खोटे बोलणे किंवा मनात वाईट विचार ठेवणे टाळावे. घरात भक्तिमय आणि सात्विक वातावरण ठेवावे. धार्मिक ग्रंथाचे वाचन, हरिनामाचा जप आणि देवाचे चिंतन यावर अधिक भर द्यावा. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलित करावा. त्यानंतर चंदन, अक्षता, तुळशीपत्र आणि फुले अर्पण करावीत आणि मनोभावे प्रार्थना करावी. आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी श्रीहरीकडे प्रार्थना करावी. नैवेद्य म्हणून खीर किंवा मग फळे किंवा इतर कोणते सात्विक पदार्थ आपण अर्पण करू शकता. पूजेच्या शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद द्यावा. आता जाणून घेऊया की आषाढी एकादशी दिवशी केले जाणारे काही प्रभावी उपाय. या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणे, गरजू व्यक्तींना अन्नदान करणे, गाईला चारा घालणे आणि पक्ष्यांना धान्य टाकणे या सात्विक कृती अत्यंत पुण्यदायी मानल्या जातात. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले हे उपाय भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करून जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यास मदत करतात. आता आपण या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अनेक माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, शिक्षणातील प्रगतीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून श्रद्धेने विविध धार्मिक विधी करत असतात. अशा श्रद्धेचा एक सुंदर उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी केला जातो.
हा उपाय म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि श्री विठ्ठलांच्या चरणी भक्तिभावाने एक विशेष दीप प्रज्वलित करणे. हा उपाय कोणतीही अंधश्रद्धा नसून श्रद्धा, सकारात्मक संकल्प आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेचे प्रतीक मानला जातो. आईची प्रार्थना ही नेहमीच निस्वार्थ आणि प्रेमाने भरलेली असते. त्यामुळे जेव्हा आई आपल्या मुलांच्या यशस्वी, सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करते ना, तेव्हा त्या प्रार्थनेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागावे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, जीवनातील संकटावर मात करण्याचे बळ मिळावे आणि त्यांच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना यश लाभावे, या पवित्र भावनेने हा दीप लावला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत दीपाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. दीप म्हणजे प्रकाश, ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. असा एक छोटासा दिवा अंधार दूर करून सर्वत्र प्रकाश पसरवतो. त्याचप्रमाणे श्रद्धेचा दीप जीवनातील निराशा दूर करून आशा आणि आत्मविश्वास जागृत करण्याचा संदेश देतो. त्यामुळे पूजा करताना दीप प्रज्वलित करणे ही केवळ परंपरा नसून भक्ती, विश्वास आणि चांगल्या संकल्पाचे प्रतीक मानले जाते. दीपाच्या तेजामुळे घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि मनालाही शांतता व समाधान मिळते. आता हा उपाय नेमका कसा करायचा ते जाणून घेऊया. आषाढी एकादशीच्या संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यानंतर देवघरात किंवा तुळशी वृंदावनाजवळ एक स्वच्छ मातीचा किंवा पितळीचा दिवा ठेवावा. त्यानंतर एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ पसरवून त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. दिव्यामध्ये शुद्ध तूप, तिळाचे तेल किंवा मग मोहरीचे तेल घालायचे आहे. त्यानंतर कापसाची किंवा शक्य असल्यास लाल कालव्याची वात आपल्याला ठेवायची आहे आणि नंतर दिव्यामध्ये एक लवंग, एक काळी मिरी आणि एक स्वच्छ लाल कपड्याचा छोटासा तुकडा ठेवायचा आहे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू वाहून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करत तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा शक्य तितका जप तुम्हाला करायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. हे श्रीहरी, माझ्या मुलांना उत्तम आरोग्य दे, चांगले संस्कार दे, अभ्यासात प्रगती, योग्य बुद्धी आणि उज्ज्वल भविष्य लाभू दे. त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून त्यांना योग्य मार्ग दाखव. शक्य असल्यास मुलांनाही या पूजेमध्ये सहभागी करून घ्यायचे आहे. विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ किंवा मग भगवद्गीतेचे पठण करायचे आहे. वाचन शक्य नसेल तर श्रद्धेने ते ऐकले तरीही देखील चालेल. लक्षात ठेवा, कोणताही उपाय आपण मनापासून आणि श्रद्धेने केला ना तर त्याचे फळ आपल्याला मिळतच असते. आषाढी एकादशी हा भक्ती, नामस्मरण आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. या दिवशी भगवान श्री विठ्ठल, श्रीहरी विष्णू यांची भक्ती करावी. शक्य असल्यास अन्नदान आणि किंवा मग इतर कोणतेही दानधर्म करावे. श्रद्धेनुसार पिंपळाच्या वृक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास मानला जातो. त्यामुळे शक्य असल्यास तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून कनकधारा स्तोत्राचे पठणही तुम्ही करू शकता. श्रद्धेनुसार काही जण मुलांच्या मंगल कामनेसाठी दिव्यावरून पिवळी मोहरी ओवाळून ती योग्य ठिकाणी विसर्जित करतात. श्रद्धा, भक्ती आणि चांगले कर्म यांच्या आधाराने केलेली प्रार्थना मनाला सकारात्मकता देते. भगवान श्रीहरी विष्णू आणि श्री विठ्ठलांच्या कृपेने आपल्या कुटुंबावर सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद राहो हीच प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.